भरूच शहरातील भोलाव परिसरात एक गटारीचा नाला आहे। त्या नाल्याजवळ दिनांक 29 मार्च 2025 रोजी काही भटकी कुत्री एक पॅकेट फोडण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून आले, पण ते पॅकेट काही त्या कुत्र्यांना फाटत नव्हते। कुत्री मात्र त्याच्याशी झटपट करत होती। हे पाहून काही लोकांना संशय आला। कुत्र्यांना हुसकावून लावत ते लोक त्या पॅकेटजवळ गेले आणि समोरचे दृश्य पाहून थबकलेच। त्या पॅकेटमध्ये एका तरुणाचे कापलेले डोके होते। हे भयानक दृश्य पाहताच लोकांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली। पोलीस पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले। पॅकेटमध्ये फक्त डोके होते, म्हणजे आजूबाजूला धडई असावे या संशयातून पोलिसांनी तपास सुरू केला। तसेच कापलेले डोके ताब्यात घेण्यात आले, त्याची तपासणी करण्यात आली आणि नंतर ते पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले। पोलिसांनी मृत व्यक्तीची ओळख पटवण्यासाठी प्रयत्न सुरू केला। भरूच पोलिसांनी वेगवेगळे पथके तयार केली आणि मृत व्यक्तीच्या शरीराच्या इतर अवयवांचा शोध सुरू केला। पुढील 4 दिवसापर्यंत पोलिसांना आजूबाजूच्या परिसरात वेळोवेळी मानवी शरीराचे तुकडे सापडत राहिले। कुठेतरी हात आहेत, कुठेतरी पाय आहे, कुठेतरी धड आहे, तर कुठेतरी काहीतरी वेगळंच आहे। आता प्रकरण खूप गंभीर झालं होतं आणि पोलिसांना हे प्रकरण लवकरात लवकर सोडवायचे होते। त्यासाठी प्रथम मृत व्यक्तीची ओळख पटवणे आवश्यक होते। त्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू होते। भरूच शहरातील सर्व 31 पोलीस ठाण्यांमधून गेल्या काही दिवसात बेपत्ता झालेल्या व्यक्तींची यादी काढण्यात आली। त्यातील 35 ते 40 वर्षे वयोगटातील पुरुषांची माहिती गोळा करण्यात आली। दरम्यान पोलिसांना या प्रकरणाचा पहिला सुगावा मिळाला। तो होता नाल्यातून सापडलेल्या एका हातावर सचिन या नावाचा टॅटू होता। याचा अर्थ मृत व्यक्तीचे नाव सचिन असावे हे जवळजवळ स्पष्ट झाले होते। योगायोगाने पोलिसांना नाल्यातून पहिले कापलेले डोके सापडण्याच्या 1 दिवस आधी शहरातील सी डिव्हिजन पोलीस ठाण्यात सचिन नावाच्या व्यक्तीची बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती। आता पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी बेपत्ता व्यक्तीची तक्रार दाखल करणाऱ्या व्यक्तीला बोलावले। तक्रारदाराला ते तुकडे केलेले शरीर दाखवण्यात आले तेव्हा तो दुःखाने हुंदके देऊ लागला। तो खरोखरच सचिन होता, सचिन चव्हाण, जो मूळचा उत्तर प्रदेश बिजनौरचा रहिवासी होता। गेल्या अनेक वर्षापासून भरूचमधील एका कारखान्यात तो काम करत होता। बेपत्ता व्यक्तीची तक्रार दाखल करणारा मुलगा त्याचा भाऊ मोहित होता। तो त्याच्या भावाशी संपर्क तुटल्यानंतर आणि त्याचा मोबाईल फोन बंद असल्याने त्याला शोधण्यासाठी उत्तर प्रदेशमधून गुजरातला आला होता। आता पोलिसांनी सचिनचा मित्र आणि शत्रूबद्दल शोध घेण्यास सुरुवात केली। या संदर्भात पोलिसांना सचिनचा मित्र शैलेंद्र सापडला, जो 28 मार्च रोजी सचिनचा भाऊ मोहित चव्हाणसोबत बेपत्ता व्यक्तीची तक्रार नोंदवण्यासाठी आला होता। पोलिसांनी आता शैलेंद्रची चौकशी करायला सुरुवात केली, पण शैलेंद्र शहरातून गायब झाला नव्हता, तर त्याचा मोबाईल फोनही बंद होता। पण तो ज्या पद्धतीने गायब झाला होता त्यामुळे पोलिसांना त्याच्यावर संशय आला। क्षणाचाही विलंब न करता भरूच पोलिसांनी यूपी पोलिसांच्या मदतीने बिजनौर जिल्ह्यात छापा टाकला आणि तेथून शैलेंद्रला ताब्यात घेतले। त्याच्याकडे चौकशी केली तेव्हा त्याने एक भयंकर प्रकार पोलिसांना सांगितला। त्याने सांगितलेली माहिती ऐकून पोलिसांच्या तळपायाची आग मस्तकात गेली। शैलेंद्रने इतक्या भयंकर पद्धतीने त्याच्या मित्राचा खून का केला असेल या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहू। जर चॅनलवर नवीन असाल तर कलम 302 या मराठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा। उत्तर प्रदेशमधील बिजनौरचा मूळचा रहिवासी असणारा सचिन चव्हाण गेल्या अनेक वर्षापासून गुजरात राज्यामध्ये आला होता। तो भरूचमधील एका कंपनीत काम करत होता। याच कंपनीत शैलेंद्र देखील कामाला होता। सचिन आणि शैलेंद्र दोघेही उत्तर प्रदेशमध्ये राहणारे आहेत। दोघेही भरूचमध्ये राहत होते आणि एकाच कंपनीत काम करत होते। साहजिकच त्या दोघांची घनिष्ठ मैत्री होती। दोघांचे उठणे बसणे होते, फिरणे एकत्रच होते। दारूची नशा करण्यासाठी ते एकत्रच असायचे। दोघांना मोबाईलचा नाद होता। सोशल मीडियावर देखील ते ॲक्टिव्ह होते। पॉर्न पाहण्याचाही त्यांना नाद होता। एकूणच दोघांतील मैत्री अगदी खास होती। पण या मैत्रीत वितुष्ट आले त्याचे कारणही तसेच होते। शैलेंद्र याचे लग्न झाले होते। तो गावी गेला की बायकोसोबत एकांतात तो रात्र घालवत होता।
हे नैसर्गिकच होते, पण हे करताना त्याने बायकोचे काही अश्लील फोटो काढले होते. तसेच बायकोसोबत प्रणय करतानाचे काही व्हिडिओ आणि फोटो देखील त्याने मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवले होते. त्याने ते गुपित ठेवले होते, पण एक दिवस चुकून त्याच्याकडून हे फोटो त्याचा मित्र सचिनला पाठवण्यात आले. मित्राकडून आलेले त्याचे खाजगी फोटो मित्रत्वाच्या नात्याने सचिनने डिलीट करणे आवश्यक होते. पण सचिनच्या मनात पाप आले. आता ते फोटो पाहून तो अश्लील बोलू लागला होता. आता जणू सचिनच्या हातात कोलीतच मिळाले होते. या फोटोचा आधार घेत तो सतत शैलेंद्रला ब्लॅकमेल करू लागला होता. त्यामुळे शैलेंद्र हादरून गेला होता. सचिनचे ते फोटो व्हायरल केले तर आपल्याला समाजात तोंड दाखवायला जागा राहणार नाही, आपल्या बायकोची बदनामी होईल या भीतीने तो अस्वस्थ होता. तो वारंवार सचिनला विनंती करत होता की ते फोटो डिलीट कर, पण तो काही ऐकत नव्हता. शैलेंद्रला होणारा त्रास पाहून त्याला गंमत वाटत होती. तो मजा घेत होता, पण शैलेंद्रची मात्र सहनशक्ती संपली होती. भीतीमुळे तो आक्रमक बनला. या त्रासातून सुटायचे असेल तर सचिनला संपवले पाहिजे असे त्याला वाटू लागले. त्या दृष्टीने तो पावले टाकू लागला. त्याने 24 मार्चच्या रात्री सचिनला त्याच्या भाड्याच्या घरात पार्टीसाठी बोलवले. तिथे दारू पिऊन सचिन नशेत चूर झाला. कसे तरी जेवण उरकले, पण त्याला जास्त दारू झाल्याने शैलेंद्रने त्याला इथेच झोप आणि सकाळी जा असे सांगितले. सचिनही तयार झाला, पण त्याला माहीत नव्हते की शैलेंद्रने कोणते जाळे टाकले आहे. सचिन शैलेंद्रच्या घरी झोपला, पण शैलेंद्र जागाच होता. या संधीचा फायदा घेत त्याने सचिनचा फोन घेतला आणि त्यातून स्वतःचे आणि बायकोचे फोटो डिलीट करायला सुरुवात केली. या दरम्यान सचिन जागा झाला. आपला फोन घेऊन शैलेंद्र फोटो डिलीट करतोय हे पाहून त्याने शैलेंद्रला अडवले. माझ्या फोनमधील फोटो का डिलीट केला असे विचारले आणि त्या दोघांमध्ये वाद झाला. दोघांमध्ये भांडण दुपले. आधीच तयारीत असलेल्या शैलेंद्रने स्वयंपाकघरातून चाकू आणला आणि सचिनवर हल्ला केला. बेसावर सचिनवर सपासप वार करून शैलेंद्रने त्याची हत्या केली. सचिन ठारवून पडला होता, पण आता मृतदेहाची विल्हेवाट लावण्याची आणि पुरावे नष्ट करण्याची वेळ आली होती. कारण कोणत्याही खुन्याप्रमाणे शैलेंद्रलाही देखील खून प्रकरणातून सुटका व्हावी असे वाटत होते. सचिनचा मृतदेह त्याच्या घरात पडला होता. दुसऱ्या दिवशी शैलेंद्र नेहमीप्रमाणे त्याच्या कामावर गेला. परत येताना त्याने एक मोठी काळी पिशवी आणली आणि एक मोठा चाकू घेऊन आला. यानंतर त्याने सचिनच्या शरीराचे तुकडे करायला सुरुवात केली. त्याने प्रथम मृतदेहाचे डोके कापले आणि नंतर हात, पाय, धड कापले. मृतदेहाचे एकूण 9 तुकडे केल्यानंतर त्याने त्या तुकड्यांची टप्प्याटप्प्याने विल्हेवाट लावायला सुरुवात केली. तो एका वेळी एक पॅकेट घेऊन घराबाहेर पडायचा आणि वेगवेगळ्या गटारांच्या नाल्यामध्ये तो टाकून द्यायचा. विशेष म्हणजे मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी त्याने महिलांनी घातलेला एक नाईट गाऊन देखील खरेदी केला होता. काही वेळा तो चेहरा लपवून नाईट गाऊन घालून मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी गेला होता, जेणेकरून कुणी त्याला पाहिले तर ते त्याला ओळखू शकणार नाही आणि तो CCTV कॅमेऱ्यांना देखील फसवू शकेल. तसेच हत्येनंतर त्याने सचिनचा मोबाईल फोन आपल्या ताब्यात घेतला. काही दिवस भरूचमध्ये राहिल्यानंतर तो त्याच्या मूळ गावी बिजनौरला ट्रेनने निघाला. या काळात सुरुवातीला त्याने सचिनचा फोन चालू ठेवला, जेणेकरून लोकांना वाटेल की सचिन जिवंत आहे. परंतु तो बोलण्याऐवजी फक्त मेसेजद्वारे सर्वांशी संवाद साधत होता. पण नंतर त्याने सचिनचा मोबाईल फोन बंद केला. पोलिसांना गोंधळात टाकण्यासाठी हे काम करण्यात आले होते. याशिवाय त्याने सचिनचे ATM कार्ड चोरले, ज्यातून त्याने सुरुवातीला काही पैसे काढले. पण नंतर सचिनने ATM कार्ड ट्रेनमध्ये सोडून दिले. त्याचा पिन सोबत लिहून ठेवला, जेणेकरून एखाद्याला कार्ड आणि पिन सापडला आणि त्या कार्डमधून पैसे काढले तर पोलीस तपास त्या माणसापर्यंत जाऊन थांबते असे त्याला वाटत होते. पण तसे कधी होत नाही. पोलिसांनी त्याला पकडले आणि त्याच्यावर गुन्हा दाखल केला. अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम 302 या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.